मिरज सुधार समितीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट अल्लाबक्ष काझी यांनी मिरज सुधार समिती या संस्थेची कार्यकारिणी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी करत असताना आमच्या बोगस सह्या आणि अंगठे यांचा वापर करून प्रतिज्ञापत्र तयार केल्याचा आरोप समितीचे सदस्य शकील पिरजादे, संतोष माने आणि बाळासाहेब पाटील यांनी केला आहे। तसेच याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात अल्लाबक्ष काझी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। काही दिवसापूर्वी मिरजेतील असलम काझी यांचे अल्लाबक्ष काझी यांनी जमीन व्यवहारात बोगस दस्त नोंदणी करून फसवल्याची तक्रार असलम काझी यांनी दाखल केली होती। त्यानंतर आता सुधार समितीच्या सदस्यांनी त्यांच्या तक्रार दाखल केल्यामुळे मिरज सुधार समितीचा कारभार चव्हाट्यावर आला आहे। मिरज सुधार समितीचे अध्यक्ष अल्लाबक्ष काझी यांनी आमचे नावाचे खोटे नोटरी आणि सही अंगठे वगैरे करून कोर्टामध्ये सादर केलेलं आहे आणि आम्हाला ते वाटलं की हे आमची नावाचं खोटं अंगठी आणि सिग्नेचर केले म्हणून आम्ही पी आय साहेबांकडे भेटलो। पी आय साहेबांना सांगितलं की आमचे अंगठी आणि सिग्नेचर डुप्लिकेट घेतले आणि नोटरी पण ही डुप्लिकेट केलेली आहे आणि हिची चौकशी होऊन हिच्यावर अल्लाबक्ष काझीवर यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी आमची मागणी आहे। काझी यांनी आमचे नावे म्हणजे माझं स्वतःचं संतोष माने, शकील पिरजादे साहेबांचं एक खोटे प्रतिज्ञापत्र दिलेलं आहे आणि खोटं प्रतिज्ञापत्र, खोट्या सह्या, खोटे अंगठे करून चॅरिटीची फसवणूक केलेली आहे असं आम्हाला दिसतंय। हा नोटरी करून त्याची आम्ही रितसर तक्रार साहेबांकडे दिलेली आहे। त्याची चौकशी होऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी ही आमची इच्छा आहे।